हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे व्यवस्थित असतील. सो आज होता दिवाळीचं फंक्शन अयांश आणि विवांशच्या स्कूलमध्ये. सो त्यांना ट्रॅडिशनल ड्रेस घालून आज स्कूलमध्ये जायचं होतं आणि त्याचबरोबर आज स्कूलचा होता शेवटचा दिवस. सो त्यामुळेही ते हॅपी होती. याच्यानंतर त्यांना 9 ते 10 दिवस सुट्टी आहे. सो ते मस्त ट्रॅडिशनल कुर्ते घालून स्कूलला गेले. सो त्यांची बस येऊन त्यांना पिकअप केलं आणि त्यानंतर ते स्कूलला गेले आणि मी आली घरी आणि मी बनवली एक मिरची. ही मिरची मी आमच्या म्हणजे एक बिल्डिंगमध्ये आहे त्यांच्याकडून शिकलेली आहे. पण सिरियसली गायज, ही मिरची एवढी टेस्टी लागते ना. ह्याला मस्त जिरा मोहरी आणि लसूण हिंग असं सगळं टाकून मी फोडणी दिली. मिरची ही बारीक कुटून घेतली. ॲक्च्युली हे मिक्सरमध्ये बारीक न करता मी खलबत्त्यामध्ये अशी कुटली आहे. सो ही मिरची कुटून नंतर त्याच्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये लिंबू टाकला, थोडासा चाट मसाला टाकला गॅस बंद करून, आणि हे तुम्ही कधीही जेवणाबरोबर खाऊ शकता. सिरियसली गाईज, जर याची कोणाला रेसिपी हवी असेल तर मला ते कमेंट करून विचारू शकता रेसिपीसाठी. सिरियसली ही टेस्टी आहे मिरची. त्यानंतर मी गेली ऑफिसमध्ये. सो ऑफिसमध्ये माझे काही कामं होते ते कंप्लीट केले आणि तुम्ही बघाल तर बाहेर अचानक असा खूप जोरदार वारा आणि पाऊस यायला लागला. सो त्यानंतर मी आली पुन्हा घरी. घरी आल्यावरती अयांशला आज जिम करायची होती. सो एक्सरसाइज करायची होती. सो त्याने एक्सरसाइज केली. तो ॲक्च्युली बघायला लहानपणापासून खूप इंटरेस्टेड ह्या गोष्टीसाठी, जिम अँड ऑल. त्याला आत्ताही तो बोलतो की मला जिमला जायचं. त्याला अजून सांगितलं तू लहान आहेस बेटा, आत्ता जिमला तू नाही जाऊ शकत. सो त्यानंतर झाली ऑलमोस्ट संध्याकाळ व्हायला आलेली. सो घरातलं अजून डेकोरेशनचं काम बाकी होतं. जसं तुम्ही बघाल तर दिवाळीची साफसफाई ऑलमोस्ट झालेली, पण डेकोरेशनचं काम बाकी आहे. सो डेकोरेशनसाठी मी बाहेरून काही माळा आणलेल्या आणि त्या माळांना अशा प्रकारे ही दगडी अटॅच केली, छोटी छोटी दगडे अटॅच केले, कारण की कुठेही सेलोटेप नको लावायला, कुठेही भिंत खराब व्हायला नको म्हणून दगडी अटॅच करून मी POPच्या आतमध्ये अशी ठेवली आणि त्याला ह्या अशा पद्धतीने माळा लटकल्या. सो हेही सुंदर आहे. तुम्हाला कुठेही काही चिटकवता किंवा काही कापता वगैरे न करता हे असं डेकोरेशन, सुंदर असं डेकोरेशन झालं. सो तुम्ही बघाल हे असं अशा पद्धतीने हे डेकोरेशन दिसतं आहे. ॲक्च्युली हे व्हिडिओमध्ये एवढं असं दिसत नाही आहे, पण ॲक्च्युअलमध्ये बघाल तर खूप सुंदर असं डेकोरेशन वाटतं. त्यानंतर मी बोलवलेलं स्लायडिंगवाल्याला. माझे जे विंडो आहेत त्यांचे व्हील थोडे खराब झाले, त्यामुळे स्लायडिंगवाल्यांना मी घरी बोलवलेलं. सो स्लायडिंगवाले येऊन त्यांनी त्यांचं पूर्ण ते काम केलं. विंडो आता तुम्ही बघाल तर एकदम अशा स्मूथ विंडो झाल्या आहेत. सो त्यानंतर झाली संध्याकाळी मी पुन्हा ओव्हरऑल बघाल तर डेकोरेशन हे अशा पद्धतीने झालेलं आहे आणि बाहेर ग्रिलमध्ये आम्ही लावले आहे लाईट्स आणि कंदील. सो आज दिवाळी अजून आय थिंक पहिला दिवस अजून बाकी आहे, पण त्याच्या अगोदर आम्ही हे लाईटिंग आणि कंदील लावून घेतले. सो तुम्ही बघाल हे लाईटिंग आमचं गेल्या वर्षीचंच लाईटिंग आहे, पण खूप सुंदर असं वाटतं. आणि हे बाहेर मी अशी छोटीशी रांगोळी काढली, बिकॉज वसुबारस होते आज, त्यामुळे अशी छोटीशी रांगोळी काढून हे अशा पद्धतीने हे फायनल डेकोरेशन रेडी झालं. सो तुम्हा सगळ्यांनाही हॅपी दिवाळी. अँड ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा.